मिसाईल लॉन्च केलं जातं. मी तुम्हाला एकदा करून दाखवतोय बघा. हे असं इथून मिसाईल लॉन्च केलं तर ते पहिल्यांदा पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जातं. अत्यंत जास्त उंचीवर जातं. साधारण 500-600 किलोमीटर, काही केसेसमध्ये 1000-2000 किलोमीटर पृथ्वीच्या वर जातं, ते वातावरणाच्या बाहेर जातं आणि तिथून मग परत ते जे टार्गेट असेल तर त्याच्याकडे हे केलं जाऊ शकतंय. सो ज्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रॅजेक्टरी म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला आपण वक्र, प्रक्षेप वक्र किंवा प्रक्षेप मार्ग. लिहून घ्या, मराठी शब्द फार महत्वाचा आहे, ते प्रक्षेप मार्ग. ठीक आहे. या उलट क्रूज मिसाईल जे आहे ते अत्यंत कमी उंचीवरून, साधारण 5-6 किलोमीटर किंवा 4 ते 5 किलोमीटर उंचीवरून हे क्रूज मिसाईल जातात आणि त्यांचा जो रेंज आहे, बॅलिस्टिक मिसाईलची रेंज खूप जास्त असते. ठीक आहे. शॉर्ट रेंज किंवा ज्याला आपण निम्न रेंज किंवा निम्न पल्ला म्हणतो, किंवा मध्य पल्ला म्हणजे साधारण 1000 ते 3000 किलोमीटर. आंतर मध्य पल्ला 3.5 ते 5000 किलोमीटर. आणि काही ऍडव्हान्स बॅलिस्टिक मिसाईल या ICBM म्हणजेच मराठीत ज्याला आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणतो, जी 5 ते 10,000 किलोमीटर एवढ्या लांब जाऊ शकतात. म्हणजे भारतातून मिसाईल लॉन्च करून तुम्ही ऑस्ट्रेलिया, अमेरिका किंवा इतर जे देश आहेत त्यांच्यावर सुद्धा मिसाईल तुम्ही जर डागू शकत असाल तर त्याला आंतरखंडीय मिसाईल असं म्हटलं जातं. आंतरखंडीय म्हणजे काय? एका खंडामधून दुसऱ्या खंडामध्ये जर तुम्ही मिसाईल पाठवू शकत असाल तर त्याला आंतरखंडीय क्षेपणास्त्र असं म्हणतात. सो बॅलिस्टिक मिसाईलची जी रेंज आहे ती भरपूर जास्त असते. क्रूज मिसाईलची रेंज फार कमी असते. रेंज म्हणजे मराठीत पल्ला. सो पल्ला जो आहे क्रूज मिसाईलचा तो साधारण 1000 पेक्षा कमी असतो. 1000 मीटर किंवा 1 किलोमीटर ज्याला आपण म्हणतो त्याच्यापेक्षा कमी असतो. 200-300 मीटर किंवा 200-300 किलोमीटर मॅक्स, त्याच्यापेक्षा जास्त क्रूज मिसाईलची रेंज असत नाही. क्लिअर विथ दिस? तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे ॲक्युरसी कोणाची जास्त आहे. सो बॅलिस्टिक मिसाईल या तुलनेने कमी अचूकता किंवा भेदन क्षमता ज्याला म्हटलं जातं, तर बॅलिस्टिक मिसाईलची भेदन क्षमता कमी असते. या उलट क्रूज मिसाईलची अचूकता किंवा ॲक्युरसी ही खूप जास्त असते बॅलिस्टिक मिसाईलच्या तुलनेमध्ये. का? कारण की एकदा बॅलिस्टिक मिसाईल तुम्ही जर लॉन्च केली तर त्याच्यानंतर तिला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. समजा तुमचं टार्गेट आहे दुश्मनचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट, ठीक आहे, आणि त्याच्यावर तुम्ही एम घेऊन तुम्ही बॅलिस्टिक मिसाईल लॉन्च केली तर ते टार्गेट बॅलिस्टिक मिसाईल हिट करू शकतं. परंतु आता न्यूक्लिअर पॉवर प्लांट एका जागेवर असतो, तो इकडे तिकडे बोंबलत फिरणार आहे का? नाही. पण या उलट जर मुव्हिंग टार्गेट असेल, टार्गेट तुमचं जे आहे ते एका जागेवर जर स्थिर नसेल, जर बदलणारं किंवा जागा बदलणारं टार्गेट असेल, एकदा तुम्ही बॅलिस्टिक मिसाईल लॉन्च केली आणि त्यानंतर जर टार्गेटनी जागा बदलली तर मात्र तुमची मिसाईल काय होऊ शकते? वेस्ट होऊ शकते किंवा ती मिस होऊ शकते. या उलट क्रूज मिसाईलला तुम्ही शेवटपर्यंत गाईड करू शकताय. तिचा जे नियंत्रण ज्याला आपण मराठीत म्हणतो, सो क्रूज मिसाईलवर शेवटपर्यंत तुम्ही तिला नियंत्रित करू शकताय. सो मुव्हिंग जरी टार्गेट असेल, दुश्मनाचं पाकिस्तानचं विमान आहे एखादं, सो जे विमान जसं जसं जागा बदलत आहे तसं तुम्ही टार्गेट, तुमचं जे क्रूज मिसाईलचं टार्गेट आहे ते सुद्धा तुम्ही चेंज करू शकताय. ओके. आता नॉर्मली जे मिसाईल्स असतात तर त्यांचे 4 पार्ट मध्ये त्यांना डिवाइड केलं जातं, किंवा कुठून लॉन्च करायचं आणि टार्गेट कुठे असणार याच्यावरून त्यांचे 4 मुख्य भाग पडतात. तुम्ही मला सांगा, सिंपल लॉजिक आहे की मिसाईल कुठून कुठून लॉन्च केलं जाऊ शकतंय? हा, समुद्रातून जरी लॉन्च केलं तरी काय पाण्यावर ठेवून करणार नाही आपण, त्याला काहीतरी एक सरफेस लागणार आहे. सो याला नाही, बरोबर आहे तुमचं, करेक्ट आहे, समुद्रातून केलं जाऊ शकतात लॉन्च, पण त्याला सरफेस लॉन्च मिसाईल म्हटलं जातं. येस, एअर, हवेतून मिसाईल लॉन्च करू शकताय किंवा कुठल्याही पृष्ठभागावरून लॉन्च करू शकताय. सो दोन चान्सेस आहेत. हे हे दोन काय आहेत? जिथून तुम्ही मिसाईल लॉन्च करतात, आणि हे काय आहे तर जिथे तुमचं टार्गेट आहे. सो एकतर तुम्ही जमिनीवरून जमिनीवर, किंवा हवेतून जमिनीवर, किंवा मी दुसऱ्या कलरचा पेन वापरतो सो तुम्हाला कळेल, जमिनीवरून हवेत किंवा हवेतून हवेत. ठीक आहे. सो नीट समजून घ्या की मिसाईल कोणकोणत्या प्रकारचे असतात.
सरफेस टू सरफेस मिसाईल, ज्याला आपण SSM असं म्हणतो, सरफेस टू सरफेस मिसाईल SSM. एअर टू सरफेस असेल तर ASM, कळतंय? किंवा सरफेस टू एअर असेल तर SAM, SAM, सॅम. आणि एअर टू एअर असेल तर आर्म. ओके, सो हे मिसाईलचे 4 मुख्य प्रकार असतात. सो बॅलिस्टिक मिसाईल आणि क्रूज मिसाईल दोघांबद्दल तुम्हाला डिटेल माहित असणं अपेक्षित आहे, कारण या वर्षीचाच परीक्षेत प्रश्न येऊ शकतोय. स्पीड कोणाची जास्त असते? बॅलिस्टिक मिसाईलची स्पीड जी आहे ती खूप खूप जास्त असते. ओके, आता मिसाईलची स्पीड कशाशी मोजतात? तर जो ध्वनीचा वेग असतो त्याच्याशी तुलना केली जाते, आणि 3 प्रकार पडतात: सबसॉनिक, सुपरसॉनिक आणि हायपरसॉनिक. ठीक आहे, सो हायपरसॉनिक म्हणजे काय? अशा मिसाईलचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा 5 पट किंवा 7 पट जास्त असतो. सो बॅलिस्टिक मिसाईलचा जो वेग आहे तो प्रचंड जास्त असतो ऍज कम्पेअर टू क्रूज मिसाईल. कळतंय? क्रूज मिसाईलचा वेग हा तुलनेनी कमी असतो. मी परत शब्द वापरतोय, तुलनेनी. क्रूज मिसाईल पण काय लय हलक्या नसतात, लय स्लो नसतात, पण बॅलिस्टिकच्या तुलनेत थोडा कमी असतो. जगात सगळ्यात जास्त पॉवरफुल किंवा फास्टेस्ट क्रूज मिसाईल कोणती आहे? ती भारताकडे आहे. त्याचं नाव आहे ब्राह्मोस मिसाईल. ऐकलं असेल नाव सगळ्यांनी? ब्राह्मोसचं नाव नसेल ऐकलं, आता काय बोलू मी तुम्हाला. ओके, अल्टिट्यूड म्हणजे काय? किती उंचीवर या मिसाईल जातात. मगाशी सांगितलं कोण जास्त उंचीवर जाणार आहे. ठीक आहे, सो ब्राह्मोस बॅलिस्टिक मिसाईल ज्या असतात त्या खूप जास्त उंचीवर जातात. त्या आपलं जे वातावरण आहे त्याला भेदून सुद्धा पलीकडे जातात आणि मग त्या परत वातावरणात री एंट्री करतात. ठीक आहे, सो हे सगळं तुम्ही लिहू शकताय. पेलोड, बॅलिस्टिक मिसाईल जनरली न्यूक्लिअर. बॅलिस्टिक मिसाईल आपण उगाच छोटे छोटे फटाके फोडण्यासाठी वापरत नाही, कारण ह्या अत्यंत खर्चिक अशा मिसाईल असतात ज्या खूप लांब पर्यंत जाऊ शकतात. त्यांचा पल्ला जास्त आहे, वेग जास्त आहे. मग त्यांचा वापर आपण कशासाठी करतोय? अण्वस्त्र वाहून नेण्यासाठी करतोय. आता याचा अर्थ असा आहे का की क्रूज मिसाईल मधून तुम्ही न्यूक्लिअर नाही कॅरी करू शकत? असं नाहीये, पण बॅलिस्टिक शक्यतो जर न्यूक्लिअर वॉरहेड्स असतील किंवा न्यूक्लिअर बॉम्ब फोडायचे असतील तर आपण शक्यतो बॅलिस्टिकचा वापर करतो. ओके, आणि क्रूज मिसाईलचा वापर आपले जे पारंपरिक प्रकारचे बॉम्ब्स असतात त्यांना त्यांचा अटॅक करण्यासाठी. काही लोकांच्या डोक्यात प्रश्न असेल, मी आताच क्लिअर करून देतोय, मिसाईल हे स्वतःहून बॉम्ब नसतात. मिसाईल हे फक्त बॉम्बला काय करतायत? त्यांच्या विशिष्ट टार्गेट पर्यंत किंवा त्यांचं जे ध्येय आहे, त्यांचं जे टार्गेट आहे तिथपर्यंत वाहून नेण्याचं काम करतात. किती लोकांना खरं खरं सांगा असं वाटत होतं की मिसाईलच स्वतःहून जाऊन फुटते? ओके, तसं नसतं. मिसाईल फक्त कॅरियर असतं, लक्षात घ्या. झालंय क्लिअर डाऊट आता? ओके, मिसाईलचं काम आता हे बघा, ही समजा मिसाईल आहे तर ऍक्च्युली याच्या आतमध्ये बॉम्ब असतात. याचं काम फक्त त्या बॉम्बला त्याच्या टार्गेट पर्यंत पोहोचवणं एवढंच असतं. तिथे गेल्यावर तो बॉम्ब काय होतोय? बूम करून फुटून जातोय. क्लिअर विथ दिस? ओके, सो हा फरक, बेसिक फरक लक्षात घ्या. डिटेक्शन, अशा दोन्ही मिसाईलचं डिटेक्शन शक्य आहे, पण सगळ्यात जास्त बॅलिस्टिक मिसाईलला डिटेक्ट करणं तुलनेने थोडंसं इझियर असतं, कारण की त्या जास्त लांब अंतरावर जातात. जर आपण मिसाईल लॉन्च केली तर शत्रूकडे पण ऑब्व्हियसली रडार सिस्टम असणार आहेत. सो आपली मिसाईल पकडली जाऊ शकते. सो जर पाकिस्ताननी आपली मिसाईल डिटेक्ट केली तर काय करणार ते लोक? टेक्निकली काय करू शकत नाहीत, कारण ते डिटेक्ट करेपर्यंतच आपली मिसाईल जाऊन फुटेल. पण समजा एखादी ऍडव्हान्स कंट्री आहे जसं की चायना, आता जर आपण चायनावर मिसाईल लॉन्च केली तर चायना लगेच ती मिसाईल डिटेक्ट करू शकते. कशाच्या साह्याने मिसाईल डिटेक्ट केल्या जातात? रडार सिस्टम. सो जेवढं तुमचं रडार सिस्टम ऍडव्हान्स असेल तेवढे मिसाईल डिटेक्शनची शक्यता वाढते. मग कुठली मिसाईल डिटेक्ट करणं जास्त सोपं आहे? तर बॅलिस्टिक मिसाईल, कारण त्या दूर अंतरापर्यंत जातात. भले त्यांचा वेग जास्त असेल, पण आता विचार करा की आपण ऑस्ट्रेलियावर मिसाईल सोडली आहे. ऑस्ट्रेलिया चांगला आहे, उगाच कशाला सोडायची, पण तरी समजा सोडली तर मग आता त्या मिसाईलला पोहोचायला किमान 1 तास तरी लागणार आहे. मग तेवढा वेळ त्यांच्याकडे जास्त आहे. या उलट जर लाहोरवर मिसाईल सोडली, आता लाहोर भारताच्या बॉर्डर पासून फक्त 25 किलोमीटर आहे. 25 किलोमीटर किती
तुमच्या काही सेकंदात तुम्ही लाहोर पर्यंत तुमची मिसाईल पोहोचू शकते. कळतंय? मग क्रूज मिसाईलला डिटेक्ट करणं तुलनेने अवघड असतं, डिफिकल्ट टू डिटेक्ट म्हटलेलं आहे. ओके, सो हे सगळं तुम्ही लिहू शकताय. एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. बॅलिस्टिक मिसाईलचं सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल आहे अग्नी मिसाईल. अग्नी, पृथ्वी, नावं लिहून घ्या कोणकोणते मिसाईल हे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत. अग्नी, पृथ्वी, त्रिशूल, या सगळ्या बॅलिस्टिक मिसाईलची उदाहरणं आपल्याला सांगता येतात. या उलट क्रूज मिसाईल जे आहे, दोन उदाहरणं लक्षात ठेवायची आहेत. भारताकडे दोन सगळ्यात बेहतरीन किंवा सगळ्यात चांगल्या क्वालिटीच्या क्रूज मिसाईल आहेत. पहिलं म्हणजे ब्राह्मोस मिसाईल आणि दुसरं निर्भय मिसाईल. ठीक आहे, सो हे दोन्ही महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कन्क्लुजन मध्ये काय करू शकता तुम्ही? कन्क्लुजन मध्ये दोघांचं महत्व सांगू शकताय. बॅलिस्टिक मिसाईलचा वापर कधी केला जातो? जेव्हा आपल्याला दूरवर अंतरावर किंवा जे एकदम लांब देशात जर आपला शत्रू असेल. आता समजा खुदा न खास्ता जर जागतिक महायुद्ध सुरू झालं आणि त्याच्यामध्ये भारत आणि अमेरिका दोघं एकमेकांच्या विरोधात असतील, तर जर अमेरिकेवर मिसाईल टाकण्याची वेळ भारतावर आली तर मग ती कुठली असणारे? ऑब्विसली बॅलिस्टिक मिसाईल. अमेरिकेपर्यंत क्रूज मिसाईल पोहोचू शकतात का? नाही. कळालंय सगळ्यांना? या उलट जिथे प्रिसिजन पाहिजे, जिथे तुम्हाला एकदम अचूक पिनपॉइंट एखाद्या टार्गेटला हिट करायचं असेल, असं टार्गेट जे मूव्हिंग आहे, जे एका ठिकाणी स्थिर नाहीये, तर मात्र मग तुम्हाला कुठली मिसाईल लागणार आहे? क्रूज मिसाईल. फरक कळालाय दोघांमधला? ठीक आहे, चलो.